अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी अश्विनी। स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे पितर असतात तर त्या पितरांसाठी आपण काही सेवा करायच्या असतात, जेणेकरून आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते आणि आपल्याला सुद्धा ते भरभरून आशीर्वाद देतात। तर यासाठी काही सेवा आहे ज्या आपल्याला करायच्या आहे, तर त्या काय आहे, ती सेवा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असते। पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण पूजा करत असतो। त्यासाठी वर्षभरातील हे 15 दिवस जे असतात ते विशेष मानले जातात। या 15 दिवसामध्ये या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांचा स्मरून त्यांचे पूजन करत असतो, त्यांचे श्राद्ध घालत असतो, ज्याला पितृपक्ष असे म्हणत असतो। पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे आहे ते पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात असे शास्त्रात सांगितले आहे। त्याचप्रमाणे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधीही केले जात असतात। या दिवशी श्राद्ध हे केलं जात असतं। श्राद्ध करणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होत असतो, तर तो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो। म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध हे सुमारे 15 ते 16 दिवस चालत असते। परंतु पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश किंवा एखाद्या नवीन कामाची जर आपण सुरुवात करत असू तर ती केली जात नाही असे म्हटले जाते। तर यावर्षी पितृपक्ष हा रविवार 7 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणार आहे आणि त्यासोबतच तो 21 सप्टेंबर रविवार 2025 या दिवशी समाप्त होणार आहे। तर या संपूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी काही सेवा करायच्या असतात, जेणेकरून आपल्या पूर्वजांच्या, आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि ते तृप्त होतील। त्यासाठी आपण या पितृपक्षामध्ये श्राद्ध घालत असतो आणि त्यांना स्मरून अन्नदान किंवा मग वस्त्रदान हे आपण करत असतो। तर अन्नदान आणि वस्त्रदान करणे हे अतिशय शुभ असे मानले जाते। या संपूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान किंवा वस्त्रदान आपण हे करायचं आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच अशा विविध सेवासुद्धा आपण या कालावधीमध्ये करत असतो, जेणेकरून आपल्यावरती आपल्या पितरांचा आशीर्वाद राहील। बघा, देवपूजेसोबतच आपले पितरसुद्धा आपण देवाप्रमाणेच मानत असतो। आपले पितरसुद्धा आपल्यासाठी देवच असतात। समजा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्यासाठी आपण जर या कालावधीमध्ये काही सेवा केल्या तर यामुळे आपला पितृदोष जो आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होते। त्याचप्रमाणे आपल्या पितरांसाठी जर आपण काही विशेष सेवा केल्या, काही स्तोत्र मंत्र यांचे पठण केले तर आपले पितर जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। तर बघा, आपल्या पितरांच्या सेवेमध्ये ज्या काही सेवा आपण करत असतो तर त्यात सगळ्यात महत्त्वाची सेवा जी येते तर ती म्हणजे भागवत ग्रंथ। तर बघा, बऱ्याच महिलांनी भागवत ग्रंथ जे आहे तर त्यांचे पठण करणे सुरू केलेले असेल। बऱ्याच महिलांनी तर भागवत ग्रंथ जो आहे तो वाचायला सुरुवात देखील केलेली असेल आणि बऱ्याच महिला ह्या ग्रंथ वाचायला सुरुवात पण करणार असतील। पण भागवत ग्रंथ हा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला पठण करणे शक्य होत नाही। भागवत ग्रंथाचा विस्तार आहे तर तो खूप मोठा आहे, त्यामुळे तो आपल्याला पठण करणे शक्य होत नाही। किंवा मग ज्या महिला नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील तर अशा महिलांना किंवा पुरुषांना तो पठण करणे शक्य होत नाही, वेळ मिळत नाही। आपण जर आता भागवत ग्रंथ वाचायला गेलो तर आपल्या रोजच्या कामामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये तो ग्रंथ जो आहे तो आपल्याला पठण करणे शक्य होत नाही किंवा मग आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही। शक्यतो आपल्याला आता जर आपण वाचायला सुरुवात केली तर आपल्याला जास्तीत जास्त 7-8 महिने किंवा मग वर्षसुद्धा लागू शकतं। जास्त वेळ जातो हे पठण करण्यामध्ये। किंवा मग आपली जी नित्यसेवा आहे तर ती करून आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही, किंवा मग नित्यसेवा जरी केली तरी त्याला पठण करायचं म्हटलं तरी दिवसाचे 5 ते 6 तास तरी तुम्हाला ते पठण करण्यामध्ये द्यावे लागतील।
तर एवढा वेळ आपल्याकडे नसतो. आता हे संपूर्ण दैनंदिन जीवनातील आपले कामे किंवा आपल्या ज्या काही नित्यसेवा असतात, आपला व्यवसाय असेल, आपली नोकरी असेल, तर हे सर्व कामे करून जर आपल्याला संपूर्ण भागवत पठन करणे शक्य होत असेल तर अतिशय उत्तम आहे. तुम्ही नक्की आवर्जून करा. पण जर आपल्याला संपूर्ण भागवत पठन करायला शक्य होत नसेल तर अशा वेळी आपल्याला एक ग्रंथ आहे तर तो पठन करायचा आहे, जेणेकरून आपल्यावरती आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद लाभेल आणि आपले पितृ जे आहे ते भरभरून आशीर्वाद देत असतात. आता आपल्याला माहिती आहे की लवकर प्रसन्न होणारे देव म्हणजे आपली कुलदेवी आणि आपले पितृदेव असतात. तर या आपल्या कुलदेवीची पितृदेवतांची पूजा करणं, त्यांची सेवा करणं, त्यांचे नामस्मरण करणे हे आपल्याला गरजेचे असते. याचप्रमाणे आपण आपल्या पितरांसाठी दानधर्म करत असतो किंवा वस्त्रदान करतो. बरेच जण अन्नदान करतात. तर यासोबतच ही आपण आपल्या पितरांसाठी सेवा करत असतो. तर आता त्यांच्यासाठी सेवा करायचं म्हटलं तर हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचे पठन केल्याने आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावरती लाभतात. तर आता हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आपण का पठन करावा? तर बघा, आपण मनुष्य जीवनामध्ये आलो आहे म्हणजे आपण काही ना काही ऋण फेडण्यासाठी आलेलो आहोत. कोणाचं ना कोणाचं तरी आपण देणं लागत असतो. या ऋणातून मुक्त होण्यासाठीच मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. आता हे ऋण कुठले कुठले हे आपण बघणार आहोत. तर बघा, तर त्यात पहिला म्हणजे मनुष्य ऋण. तर आपण मागच्या जन्मामध्ये कोणाचं काहीतरी घेतलं असेल तर ते फेडण्यासाठी आपला हा मनुष्य ऋण आहे. यासोबतच तर यासाठी हा मनुष्य ऋण आहे, ऋषी ऋण आहे, भूत ऋण आहे, त्यासोबतच देव ऋण आहे आणि पितृ ऋण आहे. हे 5 ऋण आहेत. 5 ऋणामधून मुक्त होण्यासाठी आपला मनुष्य जन्म जो आहे तो झालेला आहे. तर या ऋणामधून याच जन्मामध्ये आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आता ऋण फेडणं म्हणजे काय? तर बघा, कुणाकुणाला एखादी बाधा असते, बाहेरील बाधा कुणाला असते तर त्याला आपण भूतऋण म्हणतो. तर आता बरेच लोक बघा देवांची पूजा अर्चा करत असतात, सतत देवांचे नामस्मरण करत असतात, तरीसुद्धा त्यांना अडचणी येतात, बाधा येतात. तर अशा वेळेस आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपण एवढा देवांची आराधना करून, देवाची पूजा करून सुद्धा आपल्याला सुख मिळत नाही. तर ते कोणते भोग असतील तर ते हे असतात. तर आत्ता जर आपण बऱ्याच देवांची आराधना करत असू, देवांचे पूजापाठ करत असू, पण मागच्या जन्मात आपण काय केलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. तर या ऋणामधून मुक्त होण्यासाठीच आपल्याला हा ग्रंथ पठन करायचा आहे. या ग्रंथाचे आपल्याला श्रवण करायचे आहे. तर बघा, अतिशय साधा आणि सोपा असा हा ग्रंथ आहे आणि अगदी 1 ते 1.5 तासामध्ये आपला हा ग्रंथ पठन करून होतो. असा हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे. अगदी थोड्या वेळात 1 ते 1.5 तासात आपला हा ग्रंथ जो आहे तो पठन करून होतो. बघा, पितृदोष व सर्व दोष निवारणासाठी अतिशय प्रभावी असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे आपल्याला पठन करायचे आहे. बघा, तुम्ही प्रत्येक एकादशीला पंधरवाड्यातून जी एकादशी येते, प्रत्येक 15 दिवसाला जी एकादशी येते ना, तर त्या एकादशीला सुद्धा तुम्ही याचे एक याप्रमाणे पारायण करू शकता. तर बघा, तुम्ही जेव्हा माझा हा व्हिडिओ बघत असाल तर त्याच्यानंतर तुम्ही जेवढे दिवस पितृपक्षाला बाकी असतील, पितृपक्ष संपायला बाकी असेल, तर त्यावेळात तुम्हाला जेवढे पारायण करायचे आहे तेवढे पारायण तुम्ही या कालावधीमध्ये करू शकता. बघा, आत्ता पितृपक्ष सुरू झालेला आहे, अजून बराच वेळ आपल्याकडे आहे. तर या वेळामध्ये आपल्याला जेवढे शक्य होईल तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकता, 11 करू शकता किंवा मग तुम्ही 14 पारायण सुद्धा करू शकता. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे पारायण आपण या पितृपक्षामध्ये करायचे आहे. याला फार वेळ नाही लागत, अगदी 1 ते 1.5 तासात हे पारायण आपलं पूर्ण होतं. तर बघा, तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो ह्या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाने कमी होण्यास मदत होते. बघा, तुम्हाला कितीही पितृदोष असला, कितीही प्रखर पितृदोष असला तर तो या संक्षिप्त, तुम्हाला जर 3 पिढ्या काय 7 पिढ्यांचा जरी पितृदोष असेल तर तो या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाने कमी होण्यास मदत होतो. तर बघा, रोज तुम्ही एक पारायण सुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला 14, 11 या प्रकारे जर पारायण करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता किंवा मग रोज 1 अध्याय जरी पठन केला तरी देखील चालेल. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे. तर बघा,
यामध्ये भागवत महात्म्य व प्रथम स्कंद आहे। तर बघा, यामध्ये संपूर्ण 12 स्कंद आहेत, तर संपूर्ण 14 हे अध्याय आहेत। तर याला फार वेळ नाही लागत, अगदी 1 ते 1.5 तासामध्ये आपले हे संपूर्ण पोथी जी आहे, पुस्तक आहे, तर ते पठण करून होते। तर सर्वात आधी बघा, आपल्याला श्री स्वामी स्तवन पठण करायचे आहे। आपण कुठलीही सेवा करत असताना स्वामी स्तवन हे पठण करत असतो। तर सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवनचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे। आता बघा, स्वामी स्तवन पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष सुद्धा पठण करायचे आहे। ते सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेले आहे। या पोथीमध्ये हे संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष दिलेले आहे। त्यासोबतच आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे 1 माळ। यासोबतच आपल्याला 24 वेळा गायत्री मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे। यासोबतच 1 माळ विष्णू गायत्री मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे आणि त्यानंतर 1 वेळा आपल्याला पुरुष सूक्ताचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर 1 वेळा श्री सूक्तमचे पठण करायचे आहे। आता पुरुष सूक्त आणि श्री सूक्तम या ग्रंथामध्ये दिलेले नाही, तर ते आपण आपल्या नित्यसेवेचं जे पुस्तक आहे, तर ते आपल्याला दिंडोरी प्रणीतमध्ये मिळतं। तर त्या पुस्तकामधून, त्या पोथीमधून आपल्याला पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताचे पठण करायचे आहे। तर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यामधून आपण त्या पठण करायचे आहे, किंवा मग तुम्ही मोबाईलवरती जरी लावल्या तरी देखील चालेल। आणि त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षचे पठण करायचे आहे आणि त्या फार मोठा नाही बघा, आपला हा श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे त्याचा प्रारंभ इथून होतो। पहिला अध्याय जो आहे तर तो अगदी 53 ओव्यांचा आहे आणि त्यासोबतच दुसरा जो अध्याय आहे तर तो 20 ओव्यांचा आहे। त्यासोबतच तिसरा जो अध्याय आहे तर तो 63 ओव्यांचा आहे। तर अगदी छोटा आणि खूप कमी वेळात आपला हा ग्रंथ जो आहे तो पठण होतो। तर तुम्हाला हे यासाठी दाखवते आहे कारण आपलं जे गुरुचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे तर तो सुद्धा एवढाच आहे, आपल्याला त्याला सुद्धा एवढाच वेळ लागतो पठण करायला। आपण एक पूर्ण पाठ जरी म्हटलं करायचा तरी, तर हा सुद्धा अगदी 1 ते 1.5 तासात आपला पूर्ण ग्रंथ जो आहे तो पठण होतो। आणि आपण जर अगदीच नवीन असाल, आपल्याला पठण करणे शक्य होत नसेल, तर आपल्याला 2 ते 2.5 तास लागतील, पण त्यापेक्षा जास्त नाही लागणार। तर अगदी कमी वेळात आपला हा पठण करून होतो। तर या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपण हा ग्रंथ एकदा तरी अवश्य पठण करावा। तुम्हाला जर 11 किंवा 14, 7 या प्रकारे पारायण करणे शक्य होत नसेल, तर आपण निदान एकदा तरी हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो अवश्य पठण करावा आणि एकादशीला केला तर अतिशय उत्तम, किंवा मग संपूर्ण पितृपक्षामध्ये आपण 7, 5 किंवा मग 11 पारायण जी आहे ती करू शकतो। तर बघा, अशा प्रकारचा 14 अध्यायाचा आपला हा ग्रंथ आहे। अगदी अतिशय कमी वेळात आपला हा पठण करून होतो आणि यासोबतच श्रीमद भागवत महात्म्य सुद्धा इथे शेवटच्या पानावरती दिलेलं आहे आणि त्यासोबत फलश्रुती सुद्धा आहे। तर याचे सुद्धा आपण नंतर पठण करायचे आहे। तर बघा, पितृपक्षामध्ये आपण जर श्रीमद भागवत पठण केले तर आपल्या पितरांना शांती मिळत असते आणि पुण्यप्राप्ती होते। त्याचप्रमाणे आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते ती सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि आपलं मन हे नेहमी प्रसन्न राहतं। आपण जर या कथेचे श्रवण केले किंवा पठण केले तर यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि त्यांना तृप्त झाल्याची भावना सुद्धा असते। तर बघा, आपल्याला भागवत पुराणाचे किंवा संपूर्ण भागवत तर आपल्याला पठण करणे शक्य होत नाही, तर अशा वेळी आपण हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे तर तो आवर्जून पठण करावा। तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5, 7, 11 एवढे पारायणे करू शकता, किंवा मग 1 जरी पारायण केलं तरीही चालेल। आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असला तर तो या पारायणाने, या ग्रंथाच्या पठणाने, श्रवणाने तो कमी होतो। बघा, या ग्रंथाचे पठण केल्याने आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती लाभते असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे ही कथा ऐकल्याने किंवा या ग्रंथाचे पठण केल्याने किंवा वाचल्याने त्या व्यक्तीचे मन शांत आणि समाधानी होते। सोबतच पितृदोष कमी होण्यास मदत होते आणि आपल्या पितरांना आपल्याला प्रसन्न करता येतं। तर बघा, आपल्याला याचे जर 7, 5 किंवा 11 पारायण करणे शक्य होत नसेल, तर आपण रोज निदान याच्यामधला 1 अध्याय जरी पठण केला तरी देखील चालेल। यामुळे
आणि या संपूर्ण श्राद्ध पक्षामध्ये आपण याचं एक जरी पारायण केलं तरी देखील चालेल, म्हणजे रोज तुम्ही एक अध्याय वाचला आणि असं करून आपण 7 दिवसात किंवा मग 14 दिवसात जरी एक पारायण केलं तरी देखील चालेल. बघा, ज्यांना अतिशय प्रखर पितृदोष आहे त्यांनी याचं रोज एक तरी पारायण करावं, किंवा मग नसेल करणं शक्य होत तर रोज एक तरी अध्यायाचा नक्की पठण करावा. तर बघा, या ग्रंथाचे जर आपण संकल्पयुक्त पठण करत असू तर त्यासाठी आपल्याला काही नियम आहेत ते पाळायचे आहे. तर या ग्रंथाचे आपण संकल्पयुक्त जर पठण करत असू तर आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तसे तर आपण या पूर्ण पितृपक्षामध्ये मांसाहार हे अजिबात करत नाही, पण जर एखादे व्यक्ती करत असतील आणि त्यांना जर या ग्रंथाचे पठण करायचे असेल तर आपण मांसाहार हा करायचा नाही, सात्विक अन्नच आपण घ्यायचे आहे. यासोबतच दुसरा नियम असा म्हणजे यासोबतच आपल्याला पराण्णसुद्धा वर्ज्य करायचं आहे. कारण बघा, आपण जर दुसऱ्याकडचे अन्न खाल्ले, ग्रहण केले तर यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागू शकतात. त्यामुळे आपण या कालावधीमध्ये जेवढ्या कालावधीमध्ये आपण हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पठण करत असू तर त्या कालावधीमध्ये आपल्याला परान्न हे वर्ज्य करायचे आहे. बस एवढेच नियम आहे, या व्यतिरिक्त दुसरं काही नियम नाही. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, आपली नित्यसेवेमध्ये आपण या ग्रंथाचे पठण करायचे आहे. बाकी असं याला कुठलाही नियम नाही आहे. आणि यासोबतच आपण रोज याचे एक पारायण करायचे आहे, किंवा मग तुम्हाला पारायण करायला नसेल जमत तर रोज एक अध्याय जरी पठण केला तरी देखील चालेल. बघा, बऱ्याच केंद्रामध्ये आता या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पठण चालू आहे, याचे ग्रंथाचे वाचन चालू आहे. तर अशा वेळेस तुम्ही तिथे जाऊन, तुम्हाला जर पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता, किंवा मग तुम्हाला जर तिथे जाऊन पारायण करायचं असेल तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकता. किंवा त्याऐवजी तुम्ही ठरवलेलं आहे की मला माझ्या पितरांच्या शांतीसाठी मला सेवा करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथाचं हे पारायण जे आहे ते आपल्या घरी सुद्धा करू शकता. अगदी 1 ते 1.5 तासात होतं, फार वेळ नाही लागत. तर या कालावधीमध्ये आपण या ग्रंथाचे जे पठण आहे तर ते करायचं आहे. आता केंद्रामध्ये जे ग्रंथाचे पारायण होते तर ते कोणत्या वेळेमध्ये होते हे तुम्ही तिथल्या केंद्रानुसार ती वेळ बघून किंवा विचारून त्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर घरी करायचं असेल तर घरीसुद्धा तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये हे पारायण जे आहे ते करू शकता. बघा, केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, किंवा मग घरी तुम्हाला ही सेवा करायची असेल तर घरीसुद्धा आपण ही सेवा करू शकतो. केंद्रात सुद्धा सामूहिकरित्या आपण ही सेवा केली तरी देखील चालेल. पण घरी जर तुम्हाला केंद्रात करणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरी केले तरी देखील चालेल. बघा, आपल्याला जर या पितृपक्षामध्ये जर विटाळ आला किंवा मग कुठली अडचण आली तर अशा वेळेला आपण यूट्यूबला सुद्धा दिंडोरी प्रणित या चॅनलवरती संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जे आहे ते पठण होत असते, तर ते आपण आरामात आपल्या मोबाईलवरती लावून द्यायचं आणि श्रवण करायचं. आणि ज्यांना श्रवण करणे शक्य होत नाही तर अशा महिलांनी, आपल्याला जर वाटतं की आपल्याला आपल्या पितरांसाठी सेवा करायची आहे तर अशा वेळेस आपण हा जो ग्रंथ आहे तो आपल्या घरी आपल्याला 1 ते 1.5 तासात आपला हा वाचून होतो. तर ही सेवा जी आहे ती आपण घरीसुद्धा आपल्या देवघरासमोर करू शकतो. तर घरी आपण याचा एक असा अध्याय पठण करू शकतो. जर आपल्याला पारायण करणे शक्य होत असेल तर अतिशय उत्तम, आपण पारायण करा. आणि नसेल शक्य होत तर रोज एक अध्याय जरी पठण केला तरी देखील चालेल. किंवा मग एका दिवसात तुम्हाला जर संपूर्ण पारायण करायला शक्य होत असेल, संपूर्ण पारायण म्हणजे आपण जसे बघितले 1 ते 14 अध्याय, तर हे संपूर्ण 14 अध्यायाचे पठण करणे म्हणजे एक पारायण होतं. तर असं एक पारायण आपण रोज या प्रकारे करू शकतो. बघा, या ग्रंथाचे पारायण हे कोणीही करू शकतं. अगदी महिला किंवा वृद्ध महिला असतील, मुलं असतील तर ते सुद्धा करू शकतात. आता हे पारायण आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी कोणत्याही वेळेत करू शकतो. जर तुम्ही कामाला किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जात असाल तर तिकडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही या ग्रंथाचे पठण जे आहे ते करू शकता. आता संध्याकाळपर्यंत करायचं म्हणजे अगदी रात्री 8, 9 किंवा 11 या वेळेत आपण वाचायचं नाही. संध्याकाळपर्यंत आपण दुपारी जेव्हा कामावरून येतो तर त्यावेळेस जरी तुम्ही वाचलं तरी देखील चालेल, किंवा मग तुम्ही कामाला जायच्या आधी वाचलं तरी देखील चालेल. तर बघा, संपूर्ण संकल्पयुक्त जर तुम्ही हे पारायण करत असाल तर तुम्हाला नियम पाळायचे आहे. आणि नियम काही फार नाही याला.
आणि जरी तुमचं संकल्पयुक्त नसेल तरी देखील तुम्ही शक्यतो मांसाहार टाळावा आणि शुद्ध सात्विक आहारच आपण घ्यायचा आहे. तर बघा, या संपूर्ण पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला या ग्रंथाचे पठण करायचे आहे. एक वेळ आपण आपल्या नित्यसेवेमधील थोडीफार सेवा थोडी उशिरा केली तरी देखील चालेल, पण हे पितृपक्षाचे जे 15 दिवस आहे तर हे वर्षातून एकदाच येतात. तर यामुळे आपण आवर्जून ही जी सेवा आहे ती करायची आहे. बघा, अतिशय प्रभावी असा हा ग्रंथ आहे. आपल्याला सगळ्या ऋणामधून मुक्त करणारा असा हा पवित्र असा ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचे आपल्या पितरांसाठी या पितृपक्षामध्ये आवर्जून तुम्ही पठण करा, किंवा मग आपल्याला पठण करणे शक्य होत नसेल तर श्रवण तरी नक्की करा. बघा, आपल्याला आपल्या ऋणांमधून मुक्त करणारा असा हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे. तर याचे तुम्ही आवर्जून पठण करा. तुम्ही सकाळी केले तरी चालेल किंवा मग संध्याकाळी जरी केले तरी देखील चालेल. याला काहीच असे नियम नाही की याच वेळेत वाचावा. आपण कुठल्याही वेळेत वाचले तरी देखील चालेल, फक्त रात्री आपण हा ग्रंथ वाचायचा नाही. शक्यतो संध्याकाळपर्यंत आपण या ग्रंथाचे पठण जे आहे तर ते करायचे आहे. बघा, आपल्या पितरांची जी सेवा आहे ती अतिशय उच्च कोटीची अशी मानली जाते. त्यामुळे पितरांसाठी ही जी सेवा आहे ती आपण आवर्जून करा. आपल्याला जर 14 किंवा 5-7 पारायणे करणे शक्य होत नसेल तर निदान एक तरी पारायण तुम्ही आवर्जून करा. आपल्या सांसारिक जीवनात, आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जर काही अडचण येत असेल, आपल्याला कुठल्या समस्या येत असतील तर त्यावरती निवारण म्हणून आपल्याला हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पठण करायचे आहे. तुम्ही एकदा तरी नक्की आवर्जून या ग्रंथाचे पठण करा. तुम्हाला नक्कीच याचे चांगले लाभ दिसून येतील. बघा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्ग दाखवण्याची जी दिशा आहे ती या ग्रंथामुळे आपल्याला मिळते. अतिशय सुंदर आणि अगदी कमी वेळेत वाचून होईल असा हा छोटासा ग्रंथ आहे. तुम्ही आवर्जून पठण करा. कुठल्याही दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये तुम्हाला हा मिळून जाईल, आणि जर नसेल मिळत तर ऑनलाईनसुद्धा भरपूर ठिकाणी हे उपलब्ध आहेत. तुम्ही आवर्जून याचे पठण करा. तुम्हाला नक्की याचा लाभ होईल. अतिशय पवित्र आणि सुंदर असा हा ग्रंथ आहे. प्रत्येक ओवीमध्ये सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला दिसून येतं. आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. तर आवर्जून तुम्ही या ग्रंथाचे पठण एकदा तरी नक्की करा. मला आशा आहे की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.